इचलकरंजी शहरातील सुतारमळा परिसरामध्ये 2017 साली एका अल्पवयीन मुलीला तिच्या चुलत काकांनी विनयभंग करून अश्लील चाळे केले होते। या प्रकरणी देवानंद बागडे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। न्यायालयाने या आरोपीला विनयभंग प्रकरणी 5 वर्ष सश्रम कारावास व 3,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आर.जी. गोमारे व पोलीस कॉन्स्टेबल अरविंद पाटील यांच्यासह 8 साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून आरोपीला 5 वर्ष शिक्षा सुनावली आहे। या प्रकरणी सरकारी वकील N.H. मोहिते पाटील यांनी काम पाहिलं आहे। न्यायालयाने ही शिक्षा सुनावल्यामुळे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना चांगलीच चपराक बसली आहे। यामध्ये पीडित मुलीची साक्ष ग्राह्य धरण्यात आली आहे। N. मोहिते पाटील यांचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून या आरोपीला 5 वर्ष शिक्षा सुनावली आहे। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज। गोकुळच्या ताक, दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी, अधिक कूल। गोकुळ सोबत गोकुळ।